तरुण कार्यकर्ते काही नेते देखील आहेत। 22 तारखेला आदिवासी नेते देवराम लांडे यांच्या नातीचा कार्यक्रम जुन्नर येथील बुट्टे पाटील शाळा या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध नृत्यांगना ज्या आहेत राधा पाटील यांचा कार्यक्रम देखील पार पडला। तर याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने संजय साबळे राहणार निमगिरी यांनी एक व्हॉट्सअपला एक टीकेची पोस्ट केली होती की देवराम लांडे यांना पैसे नव्हते निवडणुकीसाठी, लोकांकडे ते तांदूळ मागत होते, परंतु आता इतका लाखोचा निधी हा कसा काय करू शकतात, ही समाजाची फसवणूक आहे अशा अर्थाची त्यांनी पोस्ट व्हॉट्सअपवर टाकली। ती अनेक ठिकाणी व्हायरल झाली व यानंतर साधारणपणे काल 25 तारखेला देवराम लांडे यांनी जुन्नर पोलीस स्टेशन गाठलं आणि संजय साबळे यांनी माझ्याकडे 1 लाख रुपयाची खंडणी मागितली अशा प्रकारचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलाय। आज संजय साबळे यांना पोलिसांनी अटक केली। न्यायालयामध्ये आज त्यांना हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने त्यांना आता जामीन देखील मंजूर केलेला आहे, परंतु इथले जे आदिवासी कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई खोटी आहे आणि त्यांना देखील त्यांचं म्हणणं मांडायचं आहे। सर्वप्रथम आपण जाऊयात आदिवासी नेते दत्ता गावरे। नमस्कार। खरं तर आज जी घटना घडली रात्री 9:30 वाजता देवराम सखाराम लांडे यांनी जे संजय वामन साबळे यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल केला त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो। याच्यासाठी करतो की देवराम सखाराम लांडे हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, समाजाने त्यांच्या घरामध्ये अनेक खरं तर पदं दिली, त्यांचं समाजाने ऐकलं। नुकतेच विधानसभा लढले, 21-22 हजार मतं खरं तर समाजाने त्या माणसाला दिली। परंतु इथं सांगायचं प्रामुख्याने झालं की ज्या संजय साबळेवरती हा गुन्हा दाखल केला, संजय साबळे त्याच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता, प्रचार केला। संजय साबळेची चूक काय आहे? संजय साबळेने त्या पोस्टमध्ये कुठेही देवराम लांडेचं नाव लिहिलेलं नाही। आपण भारतीय राज्यघटना मानतो, पाळतो, कायदे पाळतो, व्यक्त होण्याचं स्वतंत्र आहे, भाषण करण्याचं स्वतंत्र आहे, लिहिण्याचं स्वतंत्र आहे। यांनी फक्त त्याच्यावरती एक पोस्ट तयार केली, त्या पोस्टचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केला। आणि याच्या आधी सुद्धा देवराम सखाराम लांडे यांनी अनेक खोटे गुन्हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवरती दाखल केले, ते आज देखील कोर्टामध्ये आहेत। मग जर हा समाजाचा तारणहार, समाजाचा पालनहार जर स्वतःला समजत असेल, संजय साबळे हा PhD, त्याच्यानंतर सेटनेट परीक्षा उत्तीर्ण, उच्च शिक्षित तरुण, इतिहासाचा अभ्यासक, आज संजय साबळे आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाची जाण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा तरुण, आणि जर अशा पद्धतीने जर समजा तरुणांचा आवाज दाबण्याचं काम जर देवराम लांडे तुम्ही करत असाल तर हे फार चुकीचं आहे। म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्या जर एका बापाने काढला असेल आणि हा गुन्हा खरा असेल तर आज महाशिवरात्र आहे, कुकडेश्वराच्या मंदिरात या आणि सांगा की संजय साबळेंनी कृत्य केलं आहे म्हणून। परंतु आपण जे वागत आहात ते अतिशय निषेधार्ह आहे। याच्या पुढे आपली ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही। आपल्या माध्यमातून मी संबंध समाजाला सुद्धा सांगतो की हा अशा प्रवृत्तीचा माणूस आपण कितपत त्याला उचलून धरायचं, कितपत त्याला आपण समाजामध्ये आणायचं, तर हे समाजाने सुद्धा आता ओळखून घेण्याची गरज आहे। आणि माझं तरुणांना सांगणे, बाबांनो, पूर्वी आपले आईवडील शिकले नव्हते, आता आपण शिकलोय। आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा, नोकऱ्या करा, व्यवसाय करा, पण अशा बावळट प्रवृत्तीच्या, ह्या अशा तथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका, एवढं मी आपल्याला सांगतो। तर यामध्ये देवराम लांडे यांनी असा आरोप केलेला आहे 23 तारखेला, म्हणजे आज 25 तारीख आहे, बहुतेक 26 तारीख आहे, म्हणजे 3 दिवसांपूर्वी संजय साबळे यांनी देवराम लांडेच्या गाडीला हात केला आणि जर तुमची बदनामी थांबवायची नसेल तर 1 लाख रुपये द्या, जर दिले नाही तर मी बदनामी करणार आणि माझे नक्षलवाद्यांशी संबंध आहे, असं संजय साबळे यांनी देवराम लांडेंना धमकी दिली। मी समस्त सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला या निमित्तानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की संजय साबळे हा एक तरुण होतकरू आणि उच्च शिक्षित असा एक मुलगा आहे, समाजाप्रती जाण असणारं हे व्यक्तिमत्व आहे। आणि मला ज्यांनी गुन्हा दाखल केला ते देवराम लांडे, त्यांना मला जाहीरपणे आपल्या निमित्तानं सांगायचं आहे की आपले हे जे अनेक लोकांवरती आपण सातत्याने वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करता, खोटे गुन्हे दाखल करता, मागं सुद्धा बंडू उतळे यांच्यावरती सुद्धा खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, अशा प्रकारचा एखाद्या कार्यकर्त्याचा आपण जर आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल, वास्तव सत्य मांडत असताना, एखाद्या पोस्टमधून वास्तव सत्य मांडत असताना
मी ती सुद्धा ती पोस्ट वाचलेली आहे. त्या पोस्टमध्ये कुठेही देवराम लांडेच्या नावाचा उल्लेख नाही. आणि अशा चुकीच्या पद्धतीनं संजय साबळे त्यांची गाडी अडवणे किंवा आर्थिक मागणी करणे, खंडणी मागणी करणे, खंडणीसारखा गुन्हा त्यांच्यावरती दाखल हा करतोय, हे अतिशय एकदम चुकीची पद्धत आहे. ह्या गोष्टीचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो देवराम लांडेंचा. आणि समाजाप्रती, समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या पक्षामध्ये जे काय आमचे कार्यकर्ते असतील, काय तरुण युवक असतील, मी यांना सुद्धा सांगतो का बाबांनो, अशा या चुकीच्या माणसाच्या बरोबर आपण कधीही बरोबर जाऊ नका. संजय साबळे सारखा एक तरुण कार्यकर्ता देवराम लांडेच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता. अतिशय चांगला आणि प्रामाणिकपणे काम करणारा हे व्यक्तिमत्व, एक उच्च शिक्षित PhD करतोय तो मुलगा. आणि अशा माणसावरती जर खोटा नाटा गुन्हा दाखल होत असेल तर उद्या माझ्या सर्वसामान्य सगळ्या युवकांवरती वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतील. म्हणून अशा वाईट प्रवृत्तीचा वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नायनाट करण्याची गरज आलेली आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगण्याची वेळ आहे. देवराम लांडेंना काय सल्ला देणार तुम्ही? त्यांना एकच सांगतो की भविष्यामध्ये आज संजय साबळेंवरती गुन्हा दाखल केला, परवा बंडू उतऱ्यांवरती दाखल केला, अजून चुकीच्या पद्धतीने असे खोटे नाटे जर कार्यकर्त्यांचे जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर येणारा काळ मात्र आपल्याला सोडणार नाही. आपल्या सोबत जे साबळे यांचे ऍडव्होकेट आहेत, काय नाव आपलं? विशाल साबळे. खाली या ना साबळे साहेब. कोणत्या अटीवर कोर्टाने बेल दिलेला आहे? मेहरबान कोर्टाने फक्त आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनच्या कामासाठी जे सहकार्य लागेल ह्या एका अटीवरती जामीन मंजूर केलेला आहे. वास्तविक जर पाहिलं तर हा गुन्हा मुळात खोट्या पद्धतीने दाखल केलेला आहे. विविध सिस्टीमचा वापर करून हा गुन्हा दाखल केलेला आहे. ही सदर बाब ज्यावेळेस मेहरबान कोर्टाच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी जामीन मंजूर झाला म्हणजे सत्याचा विजय झालेला आहे. आणि संजय साबळेसारखा होतकरू तरुण आज PhD होल्डर आहे आणि तो नक्षलवादासारख्या गोष्टींकडे प्रवृत्त होण्याची कोणतीही नाही, फक्त राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारे स्टंटबाजी करून अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल केला गेला होता. ते मेहरबान कोर्टाच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या घेतलेल्या आहेत. कुठेतरी द्वेषाची भावना निर्माण या ठिकाणी झालेली आहे. देवराम लांडे यांचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला, त्याला गर्दी देखील मोठी होती. परंतु यावर संजय साबळे यांनी टीका केली की देवराम लांडे हे लोकांकडून पैसे मागत होते, समाजसेवा करतोय, माझ्याकडे निवडणूक लढवाय पैसे नाही, मग हे पैसे यांनी आणले कुठून, अशा अर्थाची ती पोस्ट होती. त्यांनी जरा थोडीशी भाषा त्याच्यामध्ये नाव जरी नाही टाकली तरी देवराम लांडेंना लागल अशीच वापरली होती. परंतु देवराम लांडे यांनी जर हे लोकांचं म्हणणं असेल का जर तो गुन्हा खोटा असेल तर देवराम लांडे यांचं नक्कीच चुकलेलं आहे. तर आज संजय साबळे यांना अटक झाली आणि त्यांना बेलही मिळालं आहे. आता काय आहे ती कायदेशीर प्रोसेस आता ती पुढे आहे. परंतु या निमित्ताने आता आपण देवराम लांडे यांना देखील विचारणार आहोत का तो गुन्हा खरा होता की खोटा होता, का नक्की तुमच्याकडे खंडणी मागितलेली आहे आणि त्या दिवशी जुन्नरला नक्की काय घडलं याची देखील आपण माहिती घेणार आहोत. जुन्नर टाइम्स जुन्नर.